हॅलो. आता या व्हिडिओमध्ये आपण एकाच महिन्यात कुठले डेज 5 टाइम्स येतात हे बघणार आहोत. मग हे समजून घ्यायचं आपल्याला काय कारण आहे, तर जेव्हा आपल्याला स्कॉलरशिपच्या इंटेलिजन्स किंवा मॅथ्स पेपरमध्ये असा प्रकारचा प्रश्न येतो की एखाद्या महिन्याच्या फर्स्टला हा डे आहे, तर त्या महिन्यात कुठला डे 5 टाइम्स येईल आणि खाली 4 ऑप्शन्स दिलेले असतात. मग त्यावेळेला ते आपण कसं फाइंड आउट करायचं, तर ते आता आपण बघूया. तर आता आपण पहिला फेब्रुवारी बघूया. 28 डेजचा फेब्रुवारी तो कधी असतो? नॉन लीप इयरमध्ये. नॉन लीप इयरमध्ये फेब्रुवारी हा 28 डेजचा असतो. मग तेव्हा कुठला डे 5 टाइम्स येतो? तर जेव्हा 28 डेजचा मंथ असतो तेव्हा कुठलाच डे 5 टाइम्स येत नाही. सगळे डे 4 टाइम्स रिपीट होतात. बट नन ऑफ द डे इज रिपीटेड 5 टाइम्स. तर पण मग जेव्हा लीप इयर असतं तेव्हा फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात? 29 डेज असतात. जेव्हा 29 डेजचा मंथ असतो तेव्हा काय होतं, तर फर्स्ट या डेटला येणारा डे 5 टाइम्स रिपीट होतो. आता आपण इमेजमध्ये बघतोय की फर्स्टला वेनसडे आहे. मग फर्स्टला येणारा डे 8ला येतो, तोच 15ला येतो, तोच 22ला येतो आणि तोच 29ला येतो. म्हणजे ह्या मंथमध्ये वेनसडे 5 टाइम्स रिपीट झालेला आहे. So when it is a 29 days month, date coming on first day coming on the first of that month is repeated 5 times. मग त्यानंतर आपण 30 डेजचा मंथ बघूया. तर 30 डेजचा मंथ असला की काय होतं, फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन डेट्सना येणारे डे 5 टाइम्स रिपीट होतात. मग आता आपण ह्या इमेजमध्ये बघतोय की वेनसडे आणि थर्सडे हे दोन असे डे जे 5 टाइम्स रिपीट झाले, कारण ते फर्स्ट आणि सेकंडला येतात. आता वेनसडे फर्स्ट 8, 15, 22 आणि 29 झाले आणि थर्सडे हा सेकंड 9, 16, 23 आणि 30 झाला. म्हणजे 30 डेजचा मंथ असला की फर्स्ट आणि सेकंड या डेट्सना येणारे डेज 5 टाइम्स रिपीट होतात. मग आता आपण काय बघणार आहोत की 31 डेजचा मंथ असला की काय होतं. मग 31 डेजचा मंथ असला की काय होतं, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्या 3 डेट्सला येणारे डेज 5 टाइम्स रिपीट होतात. मग आता आपण ह्या इमेजमध्ये बघतोय की फर्स्टला फ्रायडे आहे, सेकंडला सॅटरडे आहे आणि थर्डला संडे आहे. म्हणजेच 31 डेजच्या मंथमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्डला येणारे डेज 5 टाइम्स रिपीट झाले आहेत. म्हणजे फ्रायडे, सॅटरडे आणि संडे हे 5 टाइम्स आहेत आणि रेस्ट ऑफ द डेज आर 4 टाइम्स. म्हणूनच आता आपण हे शिकलेल्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं समराईज करूया. तर 28ला येणारा जेव्हा 28 डेजचा मंथ असतो तेव्हा कुठलाच डे रिपीट होत नाही, 5 टाइम्स रिपीट होत नाही. पण 29 डेजचा मंथ असतो तेव्हा फर्स्टला येणारी डेट ही 5 टाइम्स रिपीट होती. जेव्हा 30 डेजचा मंथ असतो तेव्हा फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन डेट्सला येणारा डे 5 टाइम्स रिपीट होतो. आणि जेव्हा 31 डेजचा मंथ असतो तेव्हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3 डेट्सला येणारे डेज 5 टाइम्स रिपीट होतात. मग ह्याचबरोबर आपण आता थोड्याशा इम्पॉर्टंट फॅक्ट्स पण लक्षात ठेवणार आहोत. जेव्हा फर्स्ट तर सगळ्यात पहिली महत्त्वाची फॅक्ट काय आहे, तर फर्स्ट डे ऑफ द इयर म्हणजे जानेवारी 1ला जो डे येतो आहे तो त्या वर्षात 53 टाइम्स येतो आणि 1 जानेवारीला जो डे असतो तोच 31 डिसेंबरला पण असतो. पण जेव्हा लीप इयर असतं तेव्हा काय होतं, लीप इयर असतं तेव्हा 1 जानेवारीला असणारा दिवस हा 31 डिसेंबरला एक दिवस पुढं जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 1 जानेवारीला संडे आहे तर 31 डिसेंबरला काय येईल, मंडे, कारण ते लीप इयर आहे. सो वेन इट इज अ नॉन लीप इयर, 1 January and 31 December will have the same day. But if it is a leap year, the day will shift one day ahead. Okay, thank you.